महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे खून पडावे ही राऊतांची सुप्त इच्छा स्वप्नातही पूर्ण होणार नाही। तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा खून केला आहे, नवनाथ बन यांचा पलटवार। फडणवीस हे आडनाव होतं म्हणून मी आमदार झालो, देशमुख पाटील असतं तर कधीच आमदार झालो नसतो, सांगलीतील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या 100 फूट उंच पुतळ्याच्या उभारणीचं काम सुरू। शंभू सृष्टीच्या कामासाठी महापालिकेकडून 48 कोटी रुपयांचा खर्च। उद्या 3000 ढोल आणि 1500 ताशांच्या पथकाकडनं वादन करत मानवंदना दिली जाणार। राज्यातील महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्यावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध। छोट्या महापालिकांमध्ये सुद्धा आयएस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय, तर ज्येष्ठ अधिकारी नियुक्तीची पद्धत कायम ठेवण्याचा शिंदेंचा आग्रह, सूत्रांची माहिती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांच्याकडनं आयपीएस अंजना कृष्णांचं कौतुक। सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, माजी पोलीस आयुक्तांचं भाष्य। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात, नागरिकांना दादर टेटी पुलाचा वापर करण्याचं आवाहन। 7 ते 8 दिवस बैठक घेऊन पुनर्वसनासंदर्भात मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पाडकामासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोलापुरात पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात, नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची भीती। काही दिवसांपूर्वीच ढगफुटी सदृश्य पावसानं झाली होती पूरस्थिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मणिपूरमधील 8,500 कोटींच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। 2023 मधील हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा। मणिपूरमधील शांततेसाठी सरकार कटिबद्ध, मोदींकडून स्पष्ट।